नमस्ते सर्वांना, रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। ते बघा, आज मी पुदिन्याची चटणी बनवून दाखवते, अगदी सोपी सिंपल। ते पुदिना घेतलाय, लसूण घेतली, लसूण थोडासा जास्त घेतलाय, त्याच्यापेक्षा अद्रक कमी घेतले, हिरव्या मिरच्या आपल्या चवीनुसार घेतले, आणि ह्या लिंबूचा रस घेतलाय, आणि खोबरं घेतलंय अर्धी वाटी, आणि एक वाटी असेल पुदिना, आणि इथे खजूर मी पाण्यात घालून घेतलेत, आणि साखर घेतले, आणि मीठ चवीपुरतं। तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मी एकत्र वाटून घेणार आहे। ते दाखवते मी वाटताना। ते बघा, आता पुदिना खूप छान लागते ही चटणी। खोबरं, मीठ आणि हिरव्या मिरच्या तुम्हाला चवीनुसार, थोडीशी साखर घालायची, अद्रक थोडंसं, लसूण एवढे पाकळ्या घातलेत मी, 7-8 छोटे आहेत म्हणून, आणि हा लिंबाचा रस मी काढून घेतला, तो घालून घेते, आणि खजूर मी भिजत घातलेले, तर खजूर घालून घेते। हे खजूरमुळे अजून चव आपली पुदिन्याला, चटणीला अजूनच छान चव येते। ते हे मी पूर्ण आता वाटून घेणार आहे। ते बघा, आपली पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही अशी नक्की करून बघा। ह्याची टेस्ट, जे आपण खजूर घालतो ना, त्याची टेस्ट इतकी सुंदर लागते ना, की आपण ज्यांना पुदिन्याची टेस्ट आवडत नसेल तर त्यांना असं वाटणारच नाही की आपण पुदिन्याची चटणी खातो, इतकी सुंदर चटणी होते। तर तुम्ही नक्की करून बघा, आणि कमेंट्समध्ये सांगा, टेस्ट एकदम सुंदर झालेली आहे। हे बघा।